नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुश खबर आहे। दिव्यांग बांधवांना आता या महिन्यापासून 2,500 रुपये मानधन देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालेलं आहे। त्यांनी जे बेमुदत आंदोलन केलं होतं त्याच्यामुळे आता दिव्यांग बांधवांना दरमहा 2,500 रुपये देण्यात येणार आहे। मित्रांनो, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना यामधील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात 1,000 रुपयाची वाढ, लाभार्थ्यांना दरमहा 1,500 ऐवजी आता 2,500 रुपये मिळणार। मित्रांनो, अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, कारण की असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याशिवाय त्याचे तो GR निघू शकत नाही। आता मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे आता आज हा GR निघणार आहे। कारण की मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी GR येत असतो। मग या GR मध्ये आज सर्व काही बाबी स्पष्ट होणार आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांगांना अर्थसहाय्यात 1,000 रुपयाची वाढ, लाभार्थ्यांना दरमहा 1,500 ऐवजी आता 2,500 रुपये मिळणार, अशा प्रकारचा हा निर्णय झालेला आहे। माननीय मंत्री श्री बच्चूभाऊ कडू यांच्या मोजरी येथील अन्नत्याग आंदोलनाला यश मिळालेलं आहे। राज्य शासनाचे आभार मानलेले आहे बच्चूभाऊंनी। मग आमची मागणी 6,000 रुपये मानधनाची कायम असणार आहे। सोबतच विधवा आणि अनाथांच्या मानधनात देखील वाढ करण्यात यावी, अशी बच्चूभाऊंनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। म्हणजे बच्चूभाऊंची आता जे काही आंदोलन होणार आहे किंवा सरकारकडे ते मागणी करतील, तेव्हा विधवा महिला आणि अनाथ तसेच निराधार यांच्या मानधनात सुद्धा वाढ करण्यात यावी, अशी मागणी आता बच्चूभाऊंनी लावून धरलेली आहे। त्यामुळे आता इतर जे निराधार आहे त्यांना सुद्धा 2,500 रुपये मिळू शकतात। अतिशय आनंदाची बातमी आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा। आणि आज GR आल्यानंतर लगेच तुम्हाला अपडेट देण्यात येईल। धन्यवाद।